महाराष्ट्राच्या राजकारणाला 2019 नंतर प्रामुख्यानं भूकंपाची सवय झाली आहे असं म्हणता येईल. कारण 2019 ते 2024 मधलं अस्थिर राजकारण आपण पाहिलं आणि आताच 2024ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाबतीमध्ये कुठेतरी हिस्ट्री रिपीट अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण ठरलं आहे ते 9 पैकी 6 आमदारांनी केलेलं बंड, या 6 खासदारांचं बंड. आणि या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी जवळपास मागच्या वर्षीचा जो दिवाळी अंक आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास 1-1.5 वर्ष अगोदरच हे भाकीत केलेलं होतं की जून 2026 मध्ये आणि जुलै 2027 मध्ये राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये मोठे बदल जे आहेत ते होताना पाहायला मिळतील. स्वतः ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीच आपण या सगळ्या विषयावर प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आपण जे भाकीत केलेलं होतं ते आता तंतोतंत खरं ठरताना पाहायला मिळतं. जे 2022 मध्ये देखील घडलेलं होतं, नेमकं हे भाकीत आपण कसं केलेलं होतं, कोणत्या आधारे? नमस्कार. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे आपण 2018ला सांगितलं होतं, 1 वर्ष आधी. त्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल हे पण भाकीत आपण 2022च्या दिवाळी अंकातून केलं होतं. ते जवळजवळ 6 महिने आधी आपण हे वर्तवलं होतं. आणि काहीशी सारखीच परिस्थिती त्यानंतर राष्ट्रवादीच्या बाबतीत झाली होती. ते भाकीत आपण वर्तवलं होतं. ते अतिशय वेगाने पूर्ण भारतभर ते तसं व्हायरल झालं होतं. आणि सेम ग्रहस्थिती आतासुद्धा आपल्याला ती बघायला मिळते जून जुलैच्या अंकामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण दिवाळी अंकातच असं लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठं बंड होईल, राजकीय भूकंप होईल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी आता ही घटना आपल्याला अनुभवास आलेली आहे. तर काही ग्रहयोग आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा काही वेळेला रिपीट होण्याची शक्यता असते आणि त्यावेळेला अशा घटना होऊ शकतात. याच ग्रहयोगाचा परिणाम आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पण बघायला मिळाला की तिथं तृणमूल काँग्रेसचा त्या ठिकाणी मोठा गट बाहेर पडून तो NDAमध्ये सामील झाला. तर ह्याच घटना त्याच ग्रहयोगाच्या पार्श्वभूमीवर आता बघायला मिळतील. तर हा जो महिना आहे याच्यामध्ये सूर्य बिघडत असल्यामुळे एक बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी राजकीय घटना होण्याची शक्यता असते. आणि काही बाबतीत महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्यावेळेला त्या ठिकाणी विशेष करून जून महिना आपण जर बघितलं सातत्याने मागच्या काही घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटणं किंवा शिवसेना फुटणं आधीची, तर ह्या सगळ्या गोष्टी जूनमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असते आणि ते आपण अनुभवलेलं आलेलं आहे. तर तोच प्रकार आता आपण ह्या ठिकाणी वर्तवला होता. तर याच्या जोडीला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं पण होतं की काही मोठ्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांना बंधनयोग असणं किंवा मृत्यू होणं अशा घटनासुद्धा आपल्याला पुढील 14 जुलैच्या आसपास बघायला मिळतील. हा जो जून जुलैचा कालावधी हा तसं म्हटलं तर राजकीय पक्षांना, राजकीय व्यक्तींना खूप चांगला नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना अडचण येऊ शकते आणि काही प्रमाणात हे पक्षांतर होणं किंवा पक्ष फुटणं हे त्याच्यातलाच एक भाग आपल्याला म्हणता येईल. एक मोठा पक्ष या सगळ्यामध्ये अडचणीत येऊ शकतो असं सुद्धा एक आपलं भाकीत होतं. सोबतच केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा काहीसे बदल होताना आपल्याला पाहायला मिळतील असं देखील एक आपण भाकीत केल्याचं पाहायला मिळेल. हां, याचा परिणाम आता असा होईल की त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रातला मोठा पक्ष म्हटलं तर शिवसेना झाला आहे. 19 खासदारांचा 14 खासदारांचा जो पक्ष झाला आहे म्हणजे भाजपपेक्षा शिंदे गटाचं खासदार जास्ती झाले आहेत. त्याचं डिमांड निश्चितपणे असणार आहे. तसंच इतर पण राज्यामध्ये आता जे काही तृणमूलमधले गट फुटला आहे किंवा आणखीन काही त्या ठिकाणी इतर पक्षामध्ये काही केंद्रामध्ये बदल होतील त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये जसं आता म्हणलं की सूर्य बिघडतो आहे, ह्यामधून त्या ठिकाणी जे प्रस्थापित काही मंत्री आहेत त्यांची उचलबांगडी या काळामध्ये होऊ शकते आणि जे नवीन आता येणारे जे लोक आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे किंवा राज्यामधले काही नेते हे केंद्रामध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये केंद्रातले जुन्या व्यक्तींना राजीनामा द्यावा लागेल, मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल की काही नवीन लोक त्या ठिकाणी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये येतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भवितव्य काय राहील पुढचं, म्हणजे किंवा त्यांचं उद्धव ठाकरेंची पत्रिका नेमकी काय सांगते? हे बघा, त्यांचं काय झालं आहे की मुळात कर्क राशीमध्ये रवी आहे आणि त्याच्या रवीच्या अष्टमस्थानातून आता ग्रहण होत आहेत. तर याचा परिणाम थोडासा त्यांना प्रतिकूल होतो आहे. मूळ पत्रिकेत त्यांचा चंद्र आणि राहू अशी युती आहे आणि आता कुंभ राशीमध्ये जे ग्रहण होतात ही तशी उद्धव ठाकरे साहेबांसाठी खूप चांगली नाही आहे. आणि त्या जोडीला आता जी काही ग्रहस्थिती आहे ही त्या कर्क रवीच्या 12व्या स्थानातून त्या ठिकाणी अमावस्या होत असल्यामुळं त्यांना मोठं नुकसान ह्या काळामध्ये बघायला मिळतं.
त्यांचं भवितव्य म्हटलं तर त्याच्यामध्ये पुढे भविष्यात त्याच्यामध्ये खूप काही त्यांना आता संधी मिळेल असं वाटत नाही. आता पुढच्या काळामध्ये कदाचित 2च पक्ष राहण्याची शक्यता आहे, एक काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्रपक्ष. त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षामध्ये जे काय नगण्य आता स्थान राहिले तसं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचं राहू शकतं. पण पुढे जाऊन त्या ठिकाणी असं होईल की बा काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि मग इतर जे काय असतील ते पक्ष ते त्याचे त्या ठिकाणी सहकारी म्हणून काही प्रमाणात त्याच्याबरोबर राहावं लागेल. ही तशी परिस्थिती आता होईल पुढे. एकंदरीतच या सगळ्यामध्ये हा जे ऑपरेशन टायगर किंवा या सगळ्यामुळं आता एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवरसुद्धा केंद्र पातळीवर वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये काही वेगळा निर्णय होऊ शकतो, अनुकूल किंवा प्रतिकूल. एकनाथ शिंदेची पत्रिका या सगळ्यामध्ये काय सांगते? एकनाथ शिंदेचे ग्रहयोग कसं? नाही, शिंदेसाहेबांचा योग चांगले म्हणून तर त्यांना ह्या मोठ्या सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळालेलं आहे. 2022ला पण आपण त्या गोष्टी वर्तवल्या होत्या की बा त्याच्यामध्ये ते चांगलं यश त्यांना मिळेल, मोठं पद त्यांना मिळू शकतं असं. तसंच आत्तासुद्धा काही परिस्थिती अशी आहे की त्यांचं जी पत्रिका आहे ही धनुराशीची आहे. आता त्यांचा जो अधिपती आहे धनुराशीचा, गुरु उच्च राशीमध्ये आलेला आहे. तर त्यांची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. त्यांचं केंद्रातलं राज्यातलं वजन ह्या गोष्टीमुळे निश्चितपणे वाढणार आहे. त्यांच्या काही गोष्टी त्या ठिकाणी केंद्र सरकारला मान्य कराव्या लागतील आणि त्या राज्य आणि केंद्रातल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा हिस्सा हा आता वाढू शकतो. निश्चितच या सगळ्यामध्ये प्रामुख्याने अनपेक्षित अनेक घटना घडामोडी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळता येईल असा देखील आपला एक अंदाज होता, भाकीत होतं. या सगळ्यानंतर प्रामुख्याने मग इकडे जर आपण पाहिलं तर इकडं महायुती म्हणून एकनाथ शिंदे ची पॉवर वाढताना पाहायला मिळते, तिकडे उद्धव ठाकरेंची ताकद जी आहे ती कमी होताना पाहायला मिळते. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या या राजकीय पक्षांचं पुढचं भवितव्य कसं असेल? नाही बघ, आता दुसरी जी परिस्थिती आहे ती म्हणजे आपण एक गट विसरलो होतो, म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गट. तर इथं सुद्धा आता शरद पवार जर सोडले तर तसा मोठा नेता त्यांच्या पक्षामध्ये नाही आहे. तर उद्या त्यांच्या त्या ठिकाणी नंतर कोण असा प्रश्न नेहमी निर्माण होतो की जो पक्ष सांभाळू शकतो किंवा वाढवू शकतो. तर कदाचित त्या ठिकाणी जे आता प्रस्ताव आहे की काँग्रेसमध्ये विलीन होणं, असे जे काय त्या ठिकाणी घटना आहेत की ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस असेल, शरद पवार काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, हे लोक आता बऱ्यापैकी तुम्हाला जसं म्हटलं की काँग्रेसला किंवा भाजपला ह्या 2च आता त्या ठिकाणी जागा राहतील छोट्या पक्षांना. छोट्या पक्षांचं अस्तित्व आता संपून जाईल आणि मग ते उरलेल्या जे काही गोष्टी आहेत ह्या त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या तरी एका पक्षात विलीन व्हायला पाहिजे. ज्यांना भाजप मान्य त्यांनी भाजपमध्ये नाही तर काँग्रेसमध्ये. त्यामुळे शरद पवार गट पुढे काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतो अशी परिस्थिती. जे फुले शाहू आंबेडकर जे वादी लोक आहेत ते भाजपकडं किंवा शिवसेनाकडे जाणार नाही, ते काँग्रेसकडे जाणं पसंत करतील. ती एक आता मोठी घडामोड ही आगामी काळामध्ये बघायला मिळेल. निश्चितच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी या जून आणि जुलै महिन्यामध्ये होतील असं भाकीत हे ज्येष्ठ ज्योतिषाचार्य आणि ज्योतिषज्ञांचे संपादक सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांनी केलेलं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने भाकीत केलेलं होतं अगदी त्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला आता पाहायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने आपण सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याशी चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.